मित्रांनो, रणोत्सव आणि ढोरडो या दोन्ही एकदम जबरदस्त रन ऑफ कच्छ मधल्या प्लेसेसला आम्ही आता बाय बाय केला आहे आणि आता आपण जात आहोत द्वारका. आपल्याला दाखवतोय 8.5 तास. अजून शुअर नाहीये की थांबणार की डायरेक्ट वन गो मध्ये तिथे जाणार. जरा ही धूळ साचली खूप, म्हणून वायपर चालवायच्या आधी मी थोडा स्प्रे मारून घेतोय. नाहीतर काय की वायपर नुसते कोरडे घासले जातात. डन डन. इथे झोपले मस्त. गाडी इतकी भारी चालते, त्याला काही लिमिटच नाही आहे. डिझेल फुल केलंय. आपण जात आहोत आता जामनगरकडे. गांधीधाम, जामनगर, पुढे द्वारका. गाडी एकदम भारी परफॉर्म करते, कुठेच काही आवाज नहीं, काही नहीं, काहीच इश्यू नहीं. एवरेज चांगला मिळतोय. आता टैंक फुल केली आहे. आता अपन निगू रपसा. इस पूरे जर्नी में जो चीज़ मैंने सबसे ज़्यादा खाई वो थी काठियावाड़ी थाली. लेकिन बीच बीच में हमने ये स्नैक्स भी खाए, तो हमने बैलेंस रखा, जिसकी वजह से वी वेर एबल टू डू लॉन्ग स्ट्रेचेस ऑफ ड्राइविंग और इसकी वजह से हमें थकान भी महसूस नहीं हुई. एकदम बेकार मोठा फेरा पडला आम्हाला. आम्ही राजकोट हायवेने गेलो आणि जायचं आहे जामनगरकडे. तिथे आता फायनली स्टे करायचं ठरलं आहे. जे छोटे छोटे रोड असतात ते वाचवण्यासाठी मी जास्तीत जास्त पुढेपर्यंत गेलो राजकोट हायवेने. आणि शेवटचा जो एक्झिट होता तो एकदम भयानक छोटा रस्ता होता. 4-5 मुलांचा ग्रुप बसलेला होता. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं मला जामनगर जाने का है. ते म्हणे अरे उधर नहीं, उधर से बहुत बड़ी नदी है, तालाब है आगे, तो बहुत बहरा है, जाने को रास्ता ही नहीं है, पुल के ऊपर से पानी जा रहा है. आणि त्याने दुसरा रस्ता सांगितला आणि मग आम्ही या हायवेला लागलो. कोणी ना कोणी भेटतं आपल्याला जर आपण कोणाला मदत केली असेल तर. ऑल सेट नाव. आता 1.5 तास इथून जामनगर जायचं, काहीतरी खायचं आणि मस्त झोपायचं. मित्रांनो, वेलकम टू धिस मॉर्निंग इन जामनगर. आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आता जायचं आहे द्वारका. द्वारका इथून 2 तास 23 मिनटं दाखवतं आहे. सगळ्यात आधी द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आसपासच्या 2-3 प्लेसेस बघू. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सोमनाथ. और इस प्रकार हम निकल पड़े गुजरात स्टेट के एक एरिया से पूरे दूसरे एरिया में भगवान श्री कृष्ण जी के दर्शन करने. बाजूने आता छोटी गाडी गेली तर तू त्यांना काय म्हणते? कधीची इच्छा होती या विंड मिल्सच्या थोडंसं जवळ जाऊन बघायचं. तर आज एकदम मस्त आहे की तो आपला रोड आहे द्वारकेला जाण्यासाठी. आपण मध्ये टाकली गाडी आणि एकदम इथे येऊन थांबलो या विंड मिल्सच्या एकदम जवळ. इन विंड मिल्स को हम रोड पे से देखते हैं तो वो बहुत ही भव्य, दिव्य, बिग ऐसी दिखती है. लेकिन जब मैंने ड्रोन शॉट्स से बाद में ये नज़ारा देखा तो मुझे पता चला कि कुछ डिफरेंट एंगल से देखने पर इन विंड मिल्स की ब्यूटी और ज़्यादा निखर के आती है. ये जो पूरा सेटअप है ये पूरा और अच्छे से और ब्यूटीफुल दिखाई देता है. पूरा नज़ारा, विंड मिल्स भी और ज़्यादा बड़ी दिखती है और ज़्यादा मार्वलस इंजीनियरिंग का एक अद्भुत नमूना नज़र आती है. हमारे लाइफ में भी वैसे ही है. किसी चीज़ को अगर हम अलग अलग एंगल से देखने की कोशिश करें तो शायद हमें उसमें और ज़्यादा ब्यूटी नज़र आए, हम उसे और अलग अलग तरीके से अप्रिशिएट कर सके. इस गुजरात रोड ट्रिप के 8वें दिन हम पहुंच गए हैं देवभूमि द्वारका में. तो आप जहां पे भी हो, अगर इस वीडियो को देख रहे हो तो मेरे साथ बोलिए जय श्री कृष्ण. मित्रांनो, खूप दिवसांपासून यायचं होतं द्वारकेला, तर आज आलोय आपण द्वारकाधीश मंदिर. मोबाईल तिथे अलाउड आहे की नाही मला माहीत नाही. मी 1-2 लोकांना विचारलं, ते म्हणे की काही लोक घेऊन जात आहेत. पण असं वाटतं की मोबाईल न्यायलाच नको. व्यवस्थित मस्त देवाचं दर्शन घेऊ. पार्किंग आपल्याला आहे ना एकदम मेन गेट जवळ मिळते. त्याच्यानंतर बरंच पुढे आल्यावर सुद्धा जागा असते. तो मंदिर के अंदर का तो मैं आपको कुछ दिखाऊंगा नहीं क्योंकि मोबाइल अलाउड नहीं था.
आप सबसे मैं विनंती करूंगा कि ज़रूर आइए, द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण का दर्शन लीजिए। दर्शन के बाद हमने काठियावाड़ी थाली का आस्वाद लिया। मस्त एकदम एक नंबर भारी दर्शन झालं आपलं द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण यांचं। बेट द्वारका बघितलं, नागेश्वर ज्योतिर्लिंग बघितलं आणि बेट द्वारकाहून द्वारका वाया आपण जात आहोत सोमनाथ। धूळ जरी कमी झाली ना तरी इथल्या लोकांचं जीवन खूप सोयीस्कर होईल। आणि आता आपण जाणार आहोत समुद्र किनाऱ्याला पूर्ण धरून द्वारका, पोरबंदर आणि सोमनाथ। तर ही अशी एकदम जबरदस्त रूम आपण केलेली आहे। काल संध्याकाळी सोमनाथ मंदिर दर्शनाचा प्लॅन होता जो कॅन्सल झाला। आज संध्याकाळी जुनागड जायचा प्लॅन होता तोही कॅन्सल झाला, कारण की जुनागडमध्ये जे काही आहे ते आपल्याला पाहिजे इच्छा नव्हती। सो फायनली आज दिवसभर फुल टू आराम। आजच्या संध्याकाळी आता जायचं आहे सोमनाथ दर्शनाला 5:58 7 वाजता असते संध्या आरती। ती भेटली तर ठीक, नाही तर नाही, काही प्रॉब्लेम नाही। आपण जाऊ मस्तपैकी दर्शन घेऊ आणि पुन्हा आज रात्री आराम करू। उद्या सकाळी सकाळी आपल्याला चेकआउट करून निघायचं आहे गीर सफारीसाठी। तुमचं झालं? इफ यू लाईक द चॅनल, सबस्क्राईब द चॅनल अँड गिव्ह अ उद्या सकाळी जाणार होतो पण आज संध्याकाळीच दर्शन घेतलं। मी शंभो भोलेनाथाच्या समोर उभा होतो आणि मस्त आरती सुरू होती। अरे बाप रे बाप, ते नगाडे वाजत होते, डमरू, आहा काय मजा होती, खूप छान वाटलं। त्याच्यानंतर आम्ही तो छान लेझर शो बघितला। तो रात्रीच असतो, सकाळी गेलो असतो तर तो लेझर शो नसता बघायला मिळाला। जुनागडचा जो नवाब होता त्याला पाकिस्तानशी मर्ज करायचं होतं, पाकिस्तानमध्ये संस्थान, पण सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी दाखवला एक बुक्का आणि लगेच ते विदाऊट एनी बॅटल भारताचा भाग बनला। 24 डिसेंबरपासून सुरू केलेली आपली ही टूर हळूहळू पुढे सरकवत आता सोमनाथपर्यंत आली। एकदम जबरदस्त अशी काठियावाडी थाळी घेतली मी पुन्हा। बघा इकडे पंजाबी थाळी आहे।